लसूण निवडून ठेवते. आता थोडा वेळ आहे मला तर निवडते, कारण की हे बघा मी ना घाईमध्ये ना असं निवडते आणि याच्यामध्येच टाकते, कारण सकाळी डबा द्यायचा असतो ना, घाई असते आणि मी मग हे निवडायचं याच्यामध्येच जमा होतं. थोडा कंटाळा केला तर असं, नाही तर मी सगळं नेहमी लसूण निवडून ठेवत असते. आता निवडून ठेवते. मैत्रिणीने हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं कालच, संध्याकाळी होतं आणि मी गेलीच नाही. माझं डोकं खूप जास्त दुखत होतं, त्याच्यामुळे मग आज दुपारी गेले होते मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवाला. मग त्याच्यानंतर तिकडनं आल्यामुळे उशीर झाला. घरातले कामं पण काही राहून गेले होते माझे, थोडे थोडे आवरला. आता स्मित आलेला आहे शाळेतनं, घेऊन आले. त्याचा टी व्ही बघतो आणि मी स्वयंपाकाला लागले. चहा, स्वयंपाक वगैरे, भाजीपाला पण आणायला जायचा आहे आज बुधवारचा. गंगेवर बाजार असतो, भाजी बाजार. कुकर लावते मी वरण भाताचा. कुकर मी थोडा चहा घेते. स्मित काल झोपून गेला. शाळेतनं आला आणि झोपून गेला स्मित. तर काय झालं, जेवण करून लगत झोपल्यामुळे त्याला झाली ॲसिडिटी. आणि तेव्हा जेव्हा तो 1-2 तासानंतर उठला संध्याकाळी, तर उलट्या करायला सुरुवात केली. मग कुठे काय जेवण नाही, काहीच नाही, आणि त्रास त्याचा वाढला संध्याकाळी. रात्री आम्ही खूप घाबरलो पुन्हा एकदा, कारण उलट्या करायला लागला. औषध दिलेले उलट्या करून टाकले, पुन्हा डबल औषधं द्यावं लागले सगळे, असं होतं. आणि तो मागतो जेवायला, भूक लागलेली असते, रडतो. आणि त्याचं कसं आहे की त्याला थोडंसं क्वांटिटीमध्ये थोडं थोडं जेवण असं नाही झालं, त्याला पोटभरच पाहिजे. पूर्ण पोटभर भरलं तरच तो शांत बसतो. आणि म्हटलं ना आपण आता थोडं देऊ, अर्ध्या तासाने किंवा 1 तासानंतर त्याला थोडं जेवायला देऊ, असं नाही चालत त्याला. मग तो कंटिन्यू चिडचिड करतो. त्याचं म्हणणंच असतं, तो किचनमध्येच येतो, मला जेवायलाच दे, मला जेवायलाच दे. त्याचं पोट भरलं का मग तेव्हा तो समाधानी होतो, असं होतं. मग त्याला पोटभर पाहिजे असतं. आणि मग जेवून झोपला, झोप पण लागते त्याला, थकलेला असतो. आणि त्याच्यामुळे वाढवा झाला, जिरलं नाही, अपचन झालं आणि उलट्या सुरू झाल्या संध्याकाळी. मग रात्री किती वेळ घेऊन बसलो, त्याला खेळवलं, औषधं पचवले. आज जरा ठीक आहे. आज थोडंसं लक्ष दिलं, थोडं कमी कमी जेवू घातलं त्याला, जिरलं पाहिजे अशा पद्धतीने. आता मी त्याला झोपू दिलं नाही, केव्हाच त्याच्यासोबत खेळते. आणि थोडं त्याच्या आवडीचं बाहेर गॅलरीमध्ये जात नाही. आता थोडा वेळ गेला, कोणी बाहेर दिसले नाही मुलं वगैरे खेळायला, लगेच आतमध्ये आला. आणि हवा सुटलेली आता, म्हणजे हवेमुळेच कदाचित जास्त थंडी वाजते, थंडी वाढलेली. आणि बाहेर खूप जास्त हवा आहे, खूप हवा आहे. आणि त्या हवेमुळे सर्दी वगैरे लगेच. तो थोडा 15-20 मिनटं जर गॅलरीमध्ये खेळला, 5-10 मिनटं जरी खेळला, लगेच नाकातून पाणी येतं त्याच्या, लगेच सुरुवात सर्दीला. स्वेटर वगैरे घातलेलं असतं तरी पण काय करणार आहे, त्याला ते सहनच होत नाही. मग उन्हाळ्यातच, फक्त उन्हाळ्यातच आहे, आरामात केव्हा बाहेर खेळा, बाहेर घेऊन जा, गाडीवर घेऊन जा थोडंसं. पण पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये त्याला सर्दी, खोकला, कफ खूप जास्त त्रास आहे, उलट्या खूप जास्त होतात. मग ह्या 2 ऋतूमध्ये खूप जास्त त्रास होतो. असे थोडा चहा पिते, चहा पिले. स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता करता त्याच्याकडे पण लक्ष देते, तो झोपला नाही पाहिजे. आणि नंतर लसूण निवडून ठेवते डब्यामध्ये. हे बघा, हे बघा बघ, असं बसलेला असलं ना, हा असं सुद्धा झोपून जातो. इकडे बघ स्मित, इकडे इकडे इकडे, असं झोपून जातो. बघता बघता असं झोपून जातो. उठ स्मित, हे बघ, हाय कोण करणार स्मित, हाय कोण करणार.
स्मित बघतोय त्याचे लहानपणीचे व्हिडिओ. हा, स्मित जेव्हा लहान होता ना तेव्हा खेळायचा, तेव्हा त्याची घोडागाडी होती आणि तो लोटत चालायचा. मोकळं जेव्हा स्मितला मोकळं चालता येत नव्हतं हात सोडून तेव्हा असं लोटत. हो, तुझी घोडागाडी. आणि काय झालं की ते रोटेट करायचं, उभ्या स्क्रीनचं व्हिडिओ आहे आणि तो ह्या आडव्या स्क्रीनला टीव्हीच्या तो आडवाच दिसतोय. तो रोटेट करायला पाहिजे होता अगोदर आणि नंतर सेव्ह करायला पाहिजे होतं. मग तो असंच दिसतोय, दिसायला आडवा दिसतोय. हवा किती येते स्मित? आज मी काय आवरले. माझे केस सुद्धा विंचरायचे बाकी आहे कारण की थोडे कामं ठेवले तसेच पसारा वगैरे. आज माझं 2 लेडीज येणार आहेत फेशियलसाठी, तर आज मी फेशियल करून देणार आहे त्यांचा आणि बराच वेळ जाईल, 2-3 तास जाणार आहे. त्याच्यामुळे मग स्मितला आता शाळेत सोडलं आणि अगोदर त्यांना बोलावून घेतलं की लवकर झालं म्हणजे मग स्मितची शाळेत न येईपर्यंतची जी वेळ आहे तोपर्यंत झालं पाहिजे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य शोधते. आता किती दिवसापासून केलेले नाही आहे मी, इकडे तिकडे ठेवलेलं होतं सगळं. आणि हेअर बेल्ट नेहमी वापरते पण आज कुठे गेला आहे माहीत नाही. तयारी करून ठेवली मी. फोन केला त्यांनी येत आहे म्हणून. मला भाजीपाला निवडायचा आहे माहिती का. हे बघा किती भाजीपाला आणलेला आहे. संध्याकाळी मेथीच्या भाज्या जर का निवडल्या नाही तर खराब होऊन जातील, काय करू. आता खूप स्वस्त यायला लागली हा मेथीची भाजी, कांद्याची पात. रात्री खूप छान पालेभाज्या होत्या, सगळ्याच पालेभाज्या होत्या. संध्याकाळी 2 जोड्या भेटलेल्या आहे स्वस्त. ते कांद्याची पात, लसूण खूप महाग झालेला आहे बापरे. फ्लावर पण मोठा गड्डा भेटला आहे फ्लावरचा. कोबी विसरले मी वाटतं आणायचं. दोडके गिळके, कोथिंबीर इतकी छान भेटलेली आहे. कोथिंबीरीच्या आता मी वड्याच करणार आहे आज. तर यांचं लवकर आवरलं फेशियल करून तर मग छान अशा कोथिंबीरीच्या वड्या. हे बघा कोथिंबीर, गावठी कोथिंबीर आहे, खूप छान आहे. 2 जुड्या भेटलेल्या आहे, मोठ्या मोठ्या होत्या. पिशवीतनं काढून ठेवते नाहीतर त्यात चेपून राहिलं ना. हे बघा केवढा भाजीपाला, खूप छान आहे बापरे. आणि खाली काय झालं हे एवढं. थोडंसं भरून घेते मी, जेवून घेते आता. फेशियल झालं, थोडी बगर आहे उरलेली, फोडणीची बगर केलेली स्मितच्या पप्पांना उपवास आहे त्याच्यामुळे. आणि मी स्वतःसाठी काहीच नाही केलं एवढं, बगरच खाते मी पण. एकच लेडीज आलेली होती, फेशियल करून झालं. 1-1.5 तास जातोच आणि सगळंच करायचं म्हटलं. आता मी जेवते. आणि हे बघा एवढी भाज्या आहे. कोथिंबीर 2 कोथिंबीरीच्या जुड्या आणि 2 मेथीच्या जुड्या, एवढ्या निवडायच्या आहे. स्मितला शाळेतून आणायच्या आधी मी आता पटापट निवडून घेते. आधी जेवण करते. पण सकाळी मी खाल्लेलं होतं त्याच्यामुळे आता दुपारपर्यंत भूक नाही लागली मला, पण आता जेवावं लागेल. आता लागली थोडी तिखट पाहिजे होती बघर मला. असं तिखट असलं ना थोडं झणझणीत खायला मस्त वाटतं. स्मितच्या पप्पांना फिक्का आवडतं, असं तिखट पाहिजे त्यांना, लगेच तिखट लागतो कुठली गोष्ट. तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कॉमेंट करा आणि परत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.